नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी आहे कोमल वासलवार। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। पहाटे 3 ते 5 वाजता जाग येणे, काय आहेत संकेत, शुभ की अशुभ, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे आणि आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे ते सांगत असतात। सर्व आई त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात, परंतु आजकालची जी पिढी आहे ती स्वतःला खूप मॉडर्न समजत असते, रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपत असते, फॅशनेबल समजत असतात। वास्तविक पाहता तर आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात। त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात। इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामागे खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्ट्या खूप चांगले फायदे आहेत। सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं। रोजच्या सकाळच्या वेळेस जी प्रार्थना आपण किंवा ध्यान केले जातो त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते। मित्रांनो, याच एका ब्रह्ममुहूर्तावर एक विशेष मी तुम्हाला कथा आज सांगणार आहे। त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या विधीचं जर तुम्ही पूर्णपणे 21 दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न नक्की पूर्ण करू शकता। अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तींची विशेष मदत मिळू शकते। म्हणून जो सकाळी लवकर उठतो तो अत्यंत सुखी असतो, असं का? नारद मुनींनी या गोष्टींचं ज्ञान नव्हतं। ते म्हणाले, हे इंद्रदेव, मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन। व त्यानंतर नारद मुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर नावाजात बासरी वाजवत होते। जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्ण जवळ पोहोचले, श्रीकृष्णाने बासरी वाजवणे बंद केले। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनीला म्हणाले, हे मुनीवर, तुम्ही खूपच काळजीमध्ये दिसत आहात, तुम्हाला कोणत्या गोष्टीची इतकी काळजी लागली आहे? तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने जात होतो, तेव्हा मला देवराज इंद्र भेटले होते। तेव्हा त्यांनी मला विचारलं की हे नारद मुनी, जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात? तर भगवान श्रीकृष्णाने या प्रश्नाचे उत्तर दिले। उत्तर जाणून घेण्यासाठी ते भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले की मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचं कल्याण केलं आहे। आजच्या कलियुगामध्ये मानवजातीसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये जी बसलेली आहे ती त्यांची आत्मा आहे। हे नारद मुनी, मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे। कृपा करून मला तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं सर्व रहस्य समजून जाईल। त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल। तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे भगवंत, तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा। मी ही कथा संपूर्णपणे ऐकतो आणि या कथेचा प्रचार सर्वत्रपणे करणार आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात। एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता। तो मुलगा स्वभावाने खूप चांगला होता, परंतु त्याला खूप वाईट सवय होती। तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे। त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असे, परंतु त्यामध्ये कोणाला यश मिळाले नाही। त्यामुळे तो मुलगा 9 वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता। तेव्हा तो बालक होता। तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल तेव्हा होईल समजदार व त्याच्या सवयीमध्ये होईल सुधारणा। परंतु तो मुलगा जसं मोठा होऊ लागला तसं त्याची सवय जास्तच वाढत होती। किती दिवस गेले, काही झाले तरी तो मुलगा काही सकाळी लवकर उठत नव्हता। त्याच्या वडिलांना त्याची काळजी वाटू लागली, या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली त्या मुलामध्ये असंख्य असे नकारात्मक शक्तीने त्याला घेरलं होतं। तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे, दिवसभर उदास राहत आणि यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थ्यावर सुद्धा पडू लागला। जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले,
झाले आहेत. तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला. तो सारखं म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे. परंतु त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली होती की आपले असफल होण्यामागे पाठीमागचे कारण काय आहे. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या वडिलांनी एका साधूबद्दल माहिती काढली. तेव्हा ताबडतोब त्यांचे वडील मुलाची ही समस्या घेऊन जवळ येऊ लागले. साधूजवळ पोहोचले. वडिलांनी त्या साधूला मुलाच्या सवयीबद्दल खूपच विस्तारपूर्वक सांगितलं. तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या. त्यानंतर वडील घरी निघून गेले. त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट, तर मुलगा कधीच तयार होणार नाही. त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली. त्यांनी त्याच्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं की तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले, मग तुला यशस्वी व्हायचं नाही का? तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे, परंतु मी जेव्हा माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचा रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काही सांगत नाही. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, वडील म्हणतात मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत. तेव्हा मुलाने खूप उत्सुक स्वरात विचारलं, तुम्हाला काय समजलं आहे? कृपा करून मला सांगा. वडील म्हणाले, उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे. जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत. परंतु एक अडचण आहे. तेव्हा मुलाने विचारले की कोणती अडचण आहे? वडील म्हणाले, जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा, मी पूर्ण रात्र जागाच राहील आणि त्या साधूला भेटून येईल. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू नेहमी साधूच्या आज्ञेचे पालन कर. तेव्हा तो मुलगा म्हणाला, हो, मी करेन. वडिलाचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला. त्याला आयुष्यामध्ये पहिल्यांदा तो पूर्णपणे रात्रभर जागरण करणार होता. परंतु काही वेळातच त्याला झोप आली आणि तो झोपून गेला. पुढच्या दिवशी तो झोपेतून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे. तेव्हा त्याचे वडील त्याच्या मुलाजवळ येऊन म्हणाले, तू तुझ्या आयुष्यामध्ये कधी यशस्वी बनू शकणारच नाही. जाऊन झोप जा. म्हणून त्याचे वडील रागावून तिथून निघून गेले. वडिलाचे बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटले. त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईन. त्याने त्याच्या हातावरती एक छोटीशी जखम केली. जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, ही त्या मुलाच्या आयुष्यातली पहिली वेळ होती. जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला. आज त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेत होता. तो स्वतःला खूप शांत, समाधान अनुभवत होता. चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोचला तेव्हा तिथे त्याने गेल्यानंतर त्याने पाहिले की साधू आणि त्यांचे काही शिष्य सर्वांनी ध्यान लावून बसले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे नारद मुनी, ध्यानाची वेळ झाली, समाप्ती झाली. तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला. तेव्हा त्याने त्याला प्रणाम करत म्हणाला, हे महात्मा, तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो? कृपा करून मला तुम्ही तो मंत्र सांगा. मला सुद्धा माझ्या मित्राप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नारद मुनी, साधू हसले आणि म्हणाले, अच्छा, तूच बालक आहे. तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे. मी तुला तो मंत्र नक्की सांगितला असता, परंतु जोपर्यंत हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला, परंतु काय गुरुदेव? मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, तेव्हा ते साधू म्हणाले, मी तुला एक मंत्र सांगेल, परंतु तुला 21 दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. मी तुला तो मंत्र 21 दिवस झाल्यानंतरच सांगेल. तेव्हा मी तुला जे काही कार्य सांगेल तेव्हा ते तुला कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा तुला काही परिणाम होणार नाही. दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला, आणि तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार करतील. पुढच्या 21 दिवसासाठी मी तुमचा दास आहे. तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व मी करायला तयार आहे. मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनिवर, साधू म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून तुझं कार्य सुरू कर. तू याच आश्रमात निवास करशील. तो मुलगा साधूंच्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला. साधू पुढे म्हणाले, इथे तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावे लागेल आणि जसे की बाकीचे शिष्य करतायत तसेच त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तप करावा लागेल. त्याबरोबर त्या आश्रमाच्या कार्यकारामध्ये तुला मदत करावी लागेल. लक्षात ठेव, हा संकल्प कधी तुटता कामा नये. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या. पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्यामध्ये दिवसाची सुरुवात झाली. या वेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला आणि परंतु एका आठवड्यामध्येच त्याचा संकल्प तुटला आणि तो 8व्या दिवशी पुन्हा झोपून राहिला. जेव्हा त्याला जाग आली, त्याला समजले की त्याच्याकडून किती मोठी चूक घडली ते. तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला, हेच गुरुदेव, माझा संकल्प आज तुटला आहे. आता मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी बनू शकणार नाही. त्या साधूने त्याला समजावत म्हणेल, तू पुन्हा एकदा प्रयत्न कर, तू पुन्हा एकदा संकल्प कर. मुलाने साधूला प्रश्न विचारला, सकाळी लवकर उठणे इतकी जास्त आवश्यकता आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात? तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे मुनिवर, तेव्हा साधूने मुलाला समजावत सांगितलं की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे म्हणजे खूप मोठा शास्त्र त्याच्यामध्ये लपलेला आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, हे गुरुदेव, कृपा करून मला तो शास्त्र सांगा. तेव्हा ते साधू म्हणाले, आपल्या रात्रीमध्ये 4 प्रहामध्ये वाटले गेले आहेत. पहिला रुद्रकाळ, ज्याची वेळ संध्याकाळ 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. पहिला असतो रुद्रकाळ, ज्याची वेळ संध्याकाळची 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असते. दुसरा असतो राक्षस काळ, यांची वेळ रात्री 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत असते. तिसरा गंधर्व काळ, त्यांची वेळ रात्री 12 वाजेपासून पहाटे 3 वाजेपर्यंत असते. त्यांनी सर्वात शेवटी जो प्रहार येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात. त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ सुद्धा म्हणतात. या प्रवाहाची वेळ सकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असते. ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे याचा अर्थ देवांची वेळ असा असतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, ते साधू पुढे म्हणतात, या वेळेला देव धर्तीवर विचरण करत असतात आणि जो मनुष्य या वेळेला जागा असतो त्यांच्यावर देवाची कृपा भरपूर होतेच. देवाची कृपा होतेच, सकारात्मक प्रभाव पडतोच. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्ण रिकामी असते. या वेळेला त्यांच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा या गोष्टी घडून काही अभ्यास करत असेल तेव्हा तर या वेळेला सर्व काही लक्षात राहत असतं आणि जे जास्त वेळेसाठी लक्षात राहत असतं. ही अशी एक वेळ आहे की ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक या संसारातील सर्व ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात. प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची खूप सुरुवात करतात आणि समाप्ती सूर्यासोबतच करत असतात आणि ही एक अशी एक प्रथा आहे. त्यामुळे मानवी जीवनातील प्रकृती सोबत ताळमेळ आणि घालून जीवन जगत असतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद मुनी, तो मुलगा मला म्हणाला, ठीक आहे, उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेल. काय काय करायला हवं ते मला सर्व व्यवस्थित सांगा. तेव्हा ते साधू म्हणाले, ठीक आहे, मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय आणि कसे कसे करावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय आणि कसे कसे करावे. सर्वप्रथम उठल्यावर धर्तीवर पाय ठेवून आधी धरती मातेला नमस्कार करावा. पुढे साधू म्हणतात की तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे, त्याने तुला आजचा दिवस सूर्यदेव पाहण्याची संधी दिली आहे. त्यानंतर नित्यकर्मी स्नान केल्यानंतर शरीराची तर नाही, मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते. स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते. ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाची विधी 21 दिवसापर्यंत असते आणि या विधीचा उपयोग केव्हा केला जातो तेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता. अशी ही एक वेळ असते जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो. पुढे साधू म्हणतात की आज्ञाचक्र 2 भुयाच्या मध्ये असतो. जर या चक्रावर आपण काय काम करत असतो ते असो आणि ते सतत तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचा जप करत असाल तर 21 दिवसामध्ये आत तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते. जर तुमची मनामध्ये कोणतीही मनोकामना अपूर्ण असेल आणि तुमची ती मनोकामना पूर्ण करू इच्छित नसाल
तेव्हा सर्वप्रथम ही मनोकामना स्पष्टीकरण करायला हवं. तुम्हाला काय काय हवे आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा. त्यानंतर ध्यानाच्या विधीला तुम्ही सुरुवात करायला हवी. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाची निवड करावी जिथे वायूचा प्रवेश होत असतो. ध्यानामध्ये शुद्ध वायू असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमची मानसुद्धा सरळ असायला हवी. सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे. हाताची मुठी बंद करावी आणि 2 ते 3 मिनिटांपर्यंत पूर्णपणे शांत असावे. जेव्हा तुमचं शरीर स्थिर होत असतं आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान आज्ञाचक्रावर लावावे. या वेळेला दीर्घ श्वास घ्यावे आणि श्वास रोखून धरावा. या वेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनाच्या मनात बोलत राहावी. मनाच्या डोळ्यात तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनिवर, ते साधू म्हणाले, जेव्हा श्वास रोखून धरून कठीण होऊन जातो तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा. श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा. जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लागते. लवकरच होत असे. आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्याच आज्ञेला तो पूर्ण करत असतो. श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते. त्यामुळे तुमचे व्यर्थ गोष्टीचा विचार करणे बंद करतात. त्यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते. ब्रह्ममुहूर्तावर वेळेची देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्यांची मनोकामना सारखा बोलत असेल तेव्हा देव त्याची मनोकामना पूर्ण करत असतात. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनिवर, अशा प्रकारे साधूंनी त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले. पुढचे 21 दिवस त्या मुलाने मन लावून त्या प्रक्रियेचे पालन केले आणि तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता. त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ पोचला आणि म्हणाला की हे गुरुदेव, मी 21 दिवसाचा संकल्प पूर्ण केला. आता कृपा करा, मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा. तेव्हा ते साधू हसत म्हणाले, मागच्या 21 दिवसामध्ये तू जो अभ्यास केला आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे. आणि जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान करतो, तो व्यवस्थित करतो, तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही. तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजलं आहे. आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी प्राप्त होतील. त्या मुलाने साधूचे धन्यवाद केले आणि आयुष्यभर त्यांच्या ब्रह्ममुहूर्ताचे पालन केले असं आश्वासन त्या साधूला दिले. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मुनिवर, आता तुम्हाला समजलं असेल की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे प्रभू, आता मला ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान मिळालं आहे. म्हटल्यावर इतके नारद मुनी भगवान श्रीकृष्णावर धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांना ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान त्यांना सांगितलं. जर मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा यशाची प्राप्ती होऊ शकते. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.